छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। मैं रामकृष्ण हूँ। मंगलुरु विश्वविद्यालय के CBCS पाठ्यक्रम के अंतर्गत द्वितीय सेमेस्टर बीकॉम छात्रों के लिए निर्धारित पाठ्यक्रम के अंतर्गत एक गद्य की पाठ्यपुस्तक है, वह है गद्य कुसुम। आप यहाँ देख रहे हैं गद्य कुसुम। इसमें कुछ निबंध संग्रहित है। आज मैं आपको एक ऐसा निबंध पढ़ाने जा रहा हूँ जिसके बारे में अगर आप जानेंगे तो बहुत खुश होंगे और आपको अपने मन के अंदर जाने का अनुभव होगा। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾನು ಒಂದು ನಿಬಂಧ ಅಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಪ್ರಬಂಧ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಎಸ್ಸೆ ಅಂತ ಇದರ ಅರ್ಥ। हिंदी साहित्य में प्रसिद्ध एक आलोचक है रामचंद्र शुक्ल, आचार्य रामचंद्र शुक्ल। उन्हें हम कभी भूल नहीं सकते क्योंकि हिंदी साहित्य का इतिहास जो है, हिंदी साहित्य का इतिहास जो ग्रंथ है उसे लिखने वाले हैं आचार्य रामचंद्र शुक्ल। उनकी वजह से ही आज हम हिंदी साहित्य को एक निरंतरता के साथ बढ़ रहे हैं और उनमें हमें उन्होंने जो काल विभाजन किया था, 4 कालों में हिंदी साहित्य को रखा था, आज भी वह अक्षुण्ण है। इसका श्रेय जाता है आचार्य रामचंद्र शुक्ल को। उन्होंने चिंतामणि नाम से कई निबंधों का संग्रह किया है। उसमें 2 तरह के निबंध है। एक है अपने भाव या मनोविकार से संबंधित। अपने भाव, हमारे मन में उठने वाले जो भाव होते हैं, जैसे लज्जा हो सकती है, उसी प्रकार ईर्ष्या, भय और लोभ, श्रद्धा, प्रीति इत्यादि के बारे में उन्होंने निबंध लिखे हैं। बहुत अच्छे हैं। हमें ऐसा लगता है कि जैसे वे हमारे मन के अंदर आकर इन सभी बातों को बता रहे हैं। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಇವತ್ತು ನಾವು ಕಲಿತಾ ಇರೋದು ರಾಮಚಂದ್ರ ಶುಕ್ಲ ಅವರು ಬರೆದಿರೋ ಒಂದು ಪ್ರಬಂಧ। ಆ ಪ್ರಬಂಧದ ಹೆಸರೇನು ಅಂದರೆ ಭಯ। ಹೆಸರು ಕೇಳಿ ಭಯ ಪಡೋ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ, ಇದು ಹೆಸರು ಮಾತ್ರ ಭಯ। ಆದರೆ ಭಯ ಯಾಕಾಗುತ್ತೆ, ಯಾವ ಸಂದರ್ಭದಾಗುತ್ತೆ, क्यों हमें भय लगता है, उसकी क्या क्या विशेषताएं है, हाँ किस कमज़ोरी के कारण हमें भय दिखता है, ये सारी बातें आप निबंध पढ़ते पढ़ते जान जाएंगे। तो निबंध का नाम है भय। यह चिंतामणि नामक एक किताब में संग्रहित है। लिखने वाले हैं आचार्य रामचंद्र शुक्ल। ये प्रसिद्ध आलोचक है और प्रौढ़ रचनाकार है। अब हम देखें, मैं यहाँ पढ़ता जाता हूँ और उसका विवरण देते हुए आगे बढ़ता हूँ। किसी आती हुई आपदा की भावना या दुख के कारण के साक्षात्कार से जो एक प्रकार का आवेगपूर्ण अथवा स्तंभ कारक मनोविकार होता है, उसी को भय कहते हैं। यहाँ वे पहले बताते हैं भय क्या होता है। इसके बारे में बताते हुए कह रहे हैं, किसी आती हुई आपदा, कोई आपदा आ रही है। आपदा का मतलब है डेंजर। इसका मतलब है आने वाला कोई भय के लिए कोई कारण। आपदा इसे ಡಿಸಾಸ್ಟರ್ बोल सकते हैं। या ಇಲ್ಲಿ ನಾವು ಆತಂಕ ಅಂತ ಹೇಳಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ತೊಂದರೆ ಬರೋದ್ರಲ್ಲಿದೆ, ಆ ತೊಂದರೆಯನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಥವಾ ಹೀಗಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ನಾವು ಭಯ। भावना या दुख के कारण के साक्षात्कार से जो प्रकार का आवेगपूर्ण तो स्तंभ कारक हमें आवेग उत्पन्न हो जाता है। कोई घटना घटने वाली है, उससे हमें भय लगने लगेगा। उसकी चिंता करते ही हमारे मन में भय उत्पन्न हो जाते हैं। स्तंभ कारक मनोविकार कहते हैं। स्तंभ के समान, एक खंबे के समान हम खड़े हो जाते हैं। इसका मतलब है ಶಾಕ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಹಾಗೆ ನಿಂತ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಕೈ ಕಾಲು ಓಡೋದೇ ಇಲ್ಲ। अंತಹ ಸ್ಥಿತಿನ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ? भय कहा है, उसी को भय कहते हैं। क्रोध दुख के कारण पर प्रभाव डालने के लिए आकुल करता है। देखिए, यहाँ क्रोध के साथ भय की तुलना करते हैं। क्रोध के साथ भय की तुलना करते हुए वे कहते हैं, अगर किसी व्यक्ति में क्रोध है, कारण उसे भय पहुंचाने वाले उस व्यक्ति के बारे में, उस वस्तु के बारे में। ಕ್ರೋಧ ಅಂದ್ರೇನು? ಯಾವುದರಿಂದ ನಮಗೆ ಭಯ ಬಂದಿದೆಯೋ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ವಸ್ತುವಿನ ಮೇಲೆ ತೋರಿಸೋದು ಕ್ರೋಧ। ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, क्रोध दुख के कारण पर प्रभाव डालने के लिए आकुल करता है। ಯಾವುದರಿಂದ ದುಃಖ ಬಂದಿದೆ ಅದರ ಮೇಲೆ ಕೋಪನ ತೋರಿಸ್ತೀವಿ, ಅದನ್ನ ನಾವು ಕ್ರೋಧ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। और भय उसकी पहुंच से बाहर होने के लिए,
ಕ್ರೋಧ ಅವ್ರ ಭಯ ಎರಡನ್ನೂ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸ್ವಲ್ಪ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಬೋದು, ಆದರೆ ಈಸಿಯಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಕ್ರೋಧ ಅಂದ್ರೇನು? ಕೋಪ ಅಂದ್ರೇನು? ಯಾವುದಾದ್ರೂ ನಮಗೆ ಆತಂಕ ಅಥವಾ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಭಯ ಆಗೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಯಾರಿಂದ ಭಯ ಆಗುತ್ತೆ, ಯಾರಿಂದ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತಲ್ಲ, ಗೊತ್ತಾದರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ವಿರುದ್ಧ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಕೋಪವನ್ನು ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಭಯ ಏನಾದರೂ ಆಯಿತು ಅಂದರೆ हम उस स्थिति से, उस व्यक्ति से, उस वस्तु से या उस स्थान से दूर होना चाहते हैं. ಕೋಪ ಬಂದರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹತ್ತಿರಗೆ ಯಾರಾದರೂ ನನ್ನ ಬೈದರೆ ನಾನು ಸೀದಾ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅವನ್ನ ಬೈಯೋದಕ್ಕೆ, ಹೊಡೆಯೋದಕ್ಕೆ. ಅದೇ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಭಯ ಬಂದಿದೆ, ಏನೋ ಶಬ್ದ ಆಯಿತು ಅಂತ ಅಂದ್ಕೂಡ್ಲೆ ಯಾರಿಂದ ಭಯ ಅದು ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. तब मेरे मन में कौन सा भाव उत्पन्न हुआ? भय की भावना, भय का भाव उत्पन्न होता है. तब मैं वहाँ से दूर होना चाहता हूँ. ನಾನು ಆ ಜಾಗದಿಂದ ದೂರ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅದೇ ಕೋಪ ಅನ್ನೋದು ಯಾವಾಗ? ಆ ಭಯವನ್ನು ಯಾರು ನನ್ನ ಬೇಕು ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಹೆದರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ तब मुझ में क्रोध उत्पन्न होता है. क्रोध दुख के कारण के स्वरूप बोध के बिना नहीं होता. तो हम में कब क्रोध उत्पन्न होता है? दुख के कारण के स्वरूप बोध. हमारे लिए दुख देने वाले जो कारण होते हैं ना, वह व्यक्ति हो सकता है या वस्तु हो सकता है. ಅದು ಗೊತ್ತಾದಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ. ಈಗ ಏನಾದರೂ ನಮ್ಗೆ ಯಾರೋ ಇವನೇ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅವನ ಮೇಲೆ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ. ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಿರ್ಫ್ ಹಮಾರೆ ಮನ್ ಮೇ ಭಯ रहता है, ಗುಸ್ಸಾ ಯಾ ಕ್ರೋಧ ಉತ್ಪನ್ನ ನಹಿ ಹೋತಾ. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಏನೋ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಯಾರ ಮೇಲೂ ಕೋಪ ಇರೋದಿಲ್ಲ, ನೀವು ಅದರಿಂದ ತೊಂದರೆಯಿಂದ ದೂರ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದೀರಾ. ಇವರೇ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದಾಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಭಯ ಅನ್ನೋದು ಕಡಿಮೆ ಆಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೋಪ ಅನ್ನೋದು ಹುಟ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಇದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿರುತ್ತೆ, ಭಯದಲ್ಲಿ ಅದರ ಕಾರಣ ಅದರ ಹಿಂದಿನದು ಅಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಇರುತ್ತೆ. ಇಸಿಲಿಯೇ हमारे मन में भय उत्पन्न होता है. तभी क्रोध हो जानबूझकर. देखिए, यदि दुख का कारण चेतन होगा और यह समझा जाएगा कि उसने जानबूझकर दुख पहुंचाया है, तभी क्रोध होगा. ಗೊತ್ತಿದ್ದು ಅವನಿಗೆ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ. ಯಾರು ತೊಂದರೆ ಮಾಡಿರೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ಕೋಪ ಅನ್ನೋದು ಬರೋದಿಲ್ಲ. पर भय के लिए कारण का निर्दिष्ट होना जरूरी नहीं है. भय के लिए कोई कारण की जरूरत ही नहीं है. अगर हम डर गए तो भय उत्पन्न अपने आप हो जाता है. वहाँ व्यक्ति हो या ना हो, कुछ भी हो. बड़ी ರಾತ್ರಿನಲ್ಲಿ ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಹೆದರ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೀರಾ. ಅಲ್ಲಿ ಯಾರು ನಿಮ್ಮನ್ನು ಹೆದರಿಸೋದಕ್ಕೆ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಕತ್ಲೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಹೆದರಿಸೋದಿಲ್ಲ, ನೀವು ಹೆದರ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಹೆದರಿರ್ತೀರಾ. ಅಂದರೆ ಹಮೇ ಉಸ್ ಅಂಧೇರೆ ಪರ್ ಗುಸ್ಸಾ ನಹಿ ಆತಾ. ಯಾಕಂದರೆ ಕಾರಣ ಯಾವುದು ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಹೆದರೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತಲೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ನಾವು ಯಾರ ಮೇಲೆ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಆದರೆ ಯಾರ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ? ನಮಗೆ ಯಾರು ಹೆದರಿಸಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾದಾಗ ಮಾತ್ರ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಮೇಲೆ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ. क्रोध कब आता है आपको पता है? प्रत्यक्ष होना चाहिए कारण, और भय में ऐसा कोई नियम नहीं है. इतना भर मालूम होना चाहिए कि दुख या हानि पहुंचेगी. ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಲಾಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಸಾಕು, ಅದು ನಮಗೆ ಭಯ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಲಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಕ್ರೋಧ आता है. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿದೆ. यदि कोई ज्योतिषी किसी गंवार से कहे, एक ज्योतिषी रोड साइड ಎಲ್ಲ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ತುಂಬಾ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. एक ज्योतिषी एक गंवार आदमी से, एक अनपढ़ आदमी से कहता है कि क्या कहता है? कल तुम्हारे हाथ पांव टूट जाएंगे. कल नाಳೆ ನಿನ್ನ ಕೈ ಕಾಲೆಲ್ಲ ಮುರಿದು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. अगर ज्योतिषी ऐसा कहे तो उस गंवार आदमी के मन में भय उत्पन्न होता है. याके उसे पता नहीं है कि उसके हाथ पैर तोड़ने वाले कौन है, यार मुड़ीತಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ उसके मन में सबसे पहले उत्पन्न होने वाला भाव कौन सा है? भय है. और पर उसी समय तो उसे क्रोध ना आएगा, भय होगा. पर उसी समय यदि कोई दूसरा आकर कहे कि कल अमुक अमुक तुम्हारे हाथ पैर तोड़ देंगे, ಅದೇ ಟೈಮಿಗೆ ಒಬ್ರು ಬರ್ತಾರೆ, ನಾಳೆ ನಿನ್ನ ಜ್ಯೋತಿಷಿ ಹೇಳಿದಾರಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೈಕಾಲು ಮುರಿದೋಗುತ್ತೆ ಅಂತ, ಅವರು ಬಂದು ನಿನ್ನ ಅಮುಕ್ ಅಂದ್ರೆ XYZ ಅಂತ ಯಾರು ಅವ್ರಿಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಿನ್ನ ಕೈ ಕಾಲನ್ನ ಮುರಿತಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಸಾಕು, वह व्यक्ति में जो भय रहता है वह भय गायब हो जाता है और उसके स्थान पर क्या आ जाता है? क्रोध आ जाता है. तब वह कहता है भय
तो यह तुरंत चोरी बदल कर कहेगा कि कौन है हाथ पैर तोड़ने वाला, यार ನನ್ನ ಕೈ ಕಾಲು ಮುರಿಯೋದು, मैं भी देख लूंगा। इस प्रकार वह क्या करता है, क्रोध प्रकट करने लगता है, क्योंकि अपने दुख का कारण उसे पता चल गया। ಯಾರಿಂದ ನನಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾದ ಕೂಡಲೇ ಅದರ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ। भय का विषय दो रूप में सामने आता है। ಈ ಭಯ ಅನ್ನೋದು ಎರಡು ರೀತಿ ನಮ್ಮ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ ಬರುತ್ತಂತೆ। ಯಾವ್ದು ರೀತಿ ನೋಡೋಣ, ಒಂದೊಂದು असाध्य रूप में, साध्य रूप में। ये कुछ भय असाध्य, इसका मतलब है उस भय से पार होना मुश्किल है, नामुमकिन है, और कुछ भय ऐसे होते हैं इससे हम पार हो सकते हैं। ಕೆಲವು ಭಯದಿಂದ ನಾವು ಪಾರಾಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಕೆಲವು ಭಯಗಳಿಂದ ನಾವು ಈಸಿಯಾಗಿ ಪಾರಾಗಬಹುದು। तो यहाँ दो प्रकार हो गए, साध्य और असाध्य। साध्य अंदर पॉसिबल, असाध्य अंदर इम्पॉसिबल। साध्य विषय वह है जो प्रयत्न द्वारा दूर किया या रखा जा सकता है। साध्य भय, अगर आपसे किसी ने कहा कि कल यहां आकर तुम्हें मार डालेगा, आप तुरंत क्या करते हैं, तुरंत अपना स्थान छोड़कर कहीं चले जाते हैं, भाग जाते हैं, या पुलिस स्टेशन जाकर कंप्लेंट दे देते हैं। तो आपके मन का भय दूर हो गया। ನೀವು ಇಲ್ಲಿದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮನಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ನೀವು ಎಲ್ಲಿಗೂ ಹೋಗೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂದಾಗ उसे हम क्या बोलते हैं, असाध्य बोलते हैं। साध्य विषय वह है जो प्रयत्न द्वारा दूर किया जा या रखा जा सकता है। दो मनुष्य, एक पहाड़ी, एक उदाहरण देते हैं, निदर्शन देते हैं। दो मनुष्य एक पहाड़ी नदी के किनारे बैठे आनंद से बातचीत करते चले जा रहे थे। दो मनुष्य है, दो आदमी, पहाड़ी क्षेत्र, वहां एक नदी बह रही है। इमेजिन ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, कल्पना कर लीजिए, नदी के पास बैठकर, नदी के किनारे बैठकर दो व्यक्ति आराम से, खुशी से, संतोष से बातें कर रहे हैं। अब ಈಗ ಭಯ ಇದೆಯಾ? नहीं, अब कोई भय उनके बीच में नहीं है। इतने में क्या हुआ, सामने शेर की दहाड़ सुनाई पड़ी। सामने से शेर की दहाड़ ಅಂದ್ರೆ ಸಿಂಹದ ಗರ್ಜನೆ ಕೇಳಿಸ್ತು। ಆರಾಮಾಗಿ ಕೂತು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಾಗೆ ಸಿಂಹದ ಗರ್ಜನೆ ಕೇಳಿಸಿದ್ರೆ ಏನಾಗಬಹುದು? ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಶಾಕ್ ಆಗೇ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇರೋದೇ ಇಬ್ರಲ್ಲ, ಬೇರೆಯವ್ರ ಸಹಾಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆಲ್ಲ ಯಾರೂ ಇಲ್ಲ। यदि वे दोनों उठकर भागने या छिपने का या पेड़ पर चढ़ने का आदि का प्रयत्न करे तो बच सकते हैं। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ साध्य, वे भागने का प्रयत्न करेंगे तो वह साध्य, भाग सकते हैं कहीं भी। नहीं तो छिप सकते हैं, छिपना अंद्रेನು हाइड ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ಳೋದೆಲ್ಲಾದ್ರೂ। नहीं तो पेड़ पर भी चढ़ सकते हैं। इस प्रकार उस भय से वे मुक्ति पा सकते हैं, इसे साध्य बोल सकते हैं। विषय के साध्य या असाध्य होने की धारणा परिस्थिति की विशेषता के अनुसार तो होती ही है, पर बहुत कुछ मनुष्य की प्रकृति पर भी अवलंबित रहती है। यहाँ परिस्थिति कभी कभी हमें असाध्य लगती है, लेकिन मनुष्य का मन अगर दृढ़ है, मनुष्य में साहस है, धैर्य है, वह किसी से डरता नहीं है, तो जब वह शेर का दहाड़ सुनता है, डरता नहीं, वह उससे बचने का प्रयत्न करता है। ಅದರಿಂದ ಬಚಾವಾಗೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ। कुछ प्रकृति पर भी, अगर आपकी प्रकृति डरपोक है तो आप डरते हैं छोटी छोटी चीजों से ही। अगर शेर की दहाड़ सुनेंगे तो जरूर डरेंगे, आप कुछ नहीं कर पाएंगे, ಓಡಿ ಹೋಗೋದಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಔತಿಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಮರ ಹತ್ತೋ ಮಾತು ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಕೈ ಕಾಲು ಓಡೋದು ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ। क्लेश के कारण का ज्ञान होने पर उसकी अनिवार्यता का निश्चय अपनी विवशता या अक्षमता की अनुभूति के कारण होता है। आपको दुख होता है क्योंकि आप सोचने लगेंगे कि जो अब विपत्ति आई है वह अनिवार्य है। ಏನು ತೊಂದರೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದು ಅನಿವಾರ್ಯ। ಅನಿವಾರ್ಯ ಅಂದ್ರೇನು? ಅದನ್ನು ನಿವಾರಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಈಗ ಸಿಂಹ ಬಂದಾಯಿತು, ಬರುತ್ತೆ, ನಮ್ಮನ್ನು ತಿನ್ನುತ್ತೆ ಅಂತ ನೀವೇನಾದ್ರು ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ वह असाध्य है। और दूसरा आप क्या सोचेंगे कि अक्षमता, आपकी अक्षमता की अनुभूति। अक्षम ಅಂದರೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇಲ್ಲ, ನನ್ನಲ್ಲಿ ಆ ಸಿಂಹದಿಂದ ಬಚಾವಾಗೋ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ನೀವೇನಾದರೂ ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ ತಬ್ಬಿ ಆ ಬಚ್ ನಹಿ ಸಕ್ತೆ। ಈ ಎರಡು ಗುಣಗಳಿಂದ ನಾವು ದೂರ ಇರಬೇಕು। ಒಂದೇನು
ಅನಿವಾರ್ಯತೆ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ನಾವು ಇದನ್ನ ಬಚಾವೋ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋದು ತಪ್ಪು. ಎರಡನೇದು, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹೆದರಿಕೆ ಬಂದರೆ ಅದು ತಪ್ಪೇ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಅಕ್ಷಮತ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ, ಅಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಯೋಗ್ಯತೆ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಯೋಗ್ಯನಲ್ಲ, ನನ್ನಿಂದ ಸಿಂಹವನ್ನು ಎದುರಿಸೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಅದರಿಂದ ಬಚಾವೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು. ಅವಾಗೇನಾಯಿತು, ಹಮಾರೆ ಅಂದರ್ ಭಯ ಪ್ರವೇಶ ಕರ್ತಾ ಹೈ. ಈಗ ನಿಮ್ಮನ್ನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಾ, ಪಾಠ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತೀರಾ, ಟೀಚರ್ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಾಗೆ ಕರೆದು ಬಂದು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಇದನ್ನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ, ಅಗರ್ ಆಪ್ ಡರ್ತೆ ಹೇ, ಅಪ್ನೆ ಆಪ್ಕೋ ಅಕ್ಷಮ್ ಸಮಜ್ತೆ ಹೇ, ಅಂದರೆ ನನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಪ್ಕೆ ಮನ್ ಮೇ ಭಯ ಉತ್ಪನ್ನ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ. अगर आप अपने आप को सक्षम समझेंगे तो आपके मन में भय उत्पन्न नहीं होता. ಒಳ್ಳೆ ಚಾನ್ಸ್ ಆಯ್ತಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ನಾನು ಹೋಗಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಇನ್ನೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತೀರ. ನೋಡಿ, ಭಯವನ್ನು ಹೇಗೆ ದೂರ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಷಮತೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಇನ್ಫೀರಿಯಾರಿಟಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಈ ಕೀಳರಿಮೆ, ನನ್ನಿಂದ ಇದು ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭಯ ಅನ್ನೋದು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಇಸಿಲಿಯೇ ಪರೀಕ್ಷಾ ಲಿಖತೆ ಸಮಯ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತು ಆನ್ಸರ್ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಪರೀಕ್ಷಾ ಲಿಖತೆ ಸಮಯ ಸಭಿ ಉತ್ತರ ಅಪ್ನೆ ದಿಮಾಗ್ ಸೆ ಗಾಯಬ್ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ. ತಲೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಉತ್ತರಗಳು ಖಾಲಿಯಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಕಾಣೆ ಆಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಕಾರಣ ಏನು? ಆಪ್ಕಿ ಅಕ್ಷಮತ. ನನಗೆ ಮರ್ತು ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಮರ್ತು ಬಿಡ್ತೀನಿ ನಾನು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀರಾ, ಅವ್ರು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಮರ್ತು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇಸಿಲಿಯೇ ಹಮೆ ಕಭಿ ಭಿ ಯಹ ಭಾವ್ ಮನ್ ಮೇ ನಹಿ ಲಾನಾ ಹೇ. ಯಾವ ಭಾವನೆ ತರಬಾರ್ದು? ನಾನು ಅಕ್ಷಮತಾ ಹೇ ಮುಜ್ಮೆ. ಅಕ್ಷಮತಾ ಅಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ನನ್ನಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಯಾವತ್ತೂ ತಿಳಿಬೇಡಿ. यदि यह अनुभूति कठिनाइयों और आपत्तियों को दूर करने के अनभ्यास या साहस के अभाव के कारण होती है तो मनुष्य स्तंभित हो जाता है. अभ्यास नहीं है. ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಅಭ್ಯಾಸ ಇಲ್ಲ ಅಂದಾಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಭಯ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಅಭ್ಯಾಸ ಆದಮೇಲೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಭಯ ಅನ್ನೋದು ಇರೋದಿಲ್ಲ. और साहस की कमी होने पर भी आपके मन में इस प्रकार का भय उत्पन्न हो जाता है. तो मनुष्य ಸ್ತಂಭಿತ हो जाता है. ಸ್ತಂಭಿತ ಅಂದರೆ ನಿಂತ ಕಡೆ ನಿಂತು ಬಿಡ್ತಾನೆ, ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಾನೆ ಗೊತ್ತಾಗೋದು. ಕೆಲವು ನ್ಯೂಸ್ ಎಲ್ಲ ಕೇಳಿದರೆ ಕೆಲವರು ಹಾಗೆ ನೋಡಿ, ಶಾಕ್ ನ್ಯೂಸ್ ಕೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಹಾಗೆ ನಿಲ್ತಾರೆ, ಅಥವಾ ತಲೆ ತಿರುಗಿ ಅನ್ಕಾನ್ಶಿಯಸ್ ಆಗಿ ಬಿದ್ದುಬಿಡ್ತಾರಲ್ಲ. उसके हाथ पाँव नहीं हिल सकते. पर कड़े दिल का साहसी, जो कड़े दिल का होता है, मजबूत होता है दिल से, ಹೃದಯದಿಂದ ಶೂರ ಗಟ್ಟಿ ಅಂತ ಯಾರಿರ್ತಾನಲ್ಲ ಅವನು, आदमी पहले तो जल्दी डरता नहीं है. वो शेर की दहाड़ सुनकर डरता ही नहीं. अगर डरता भी है तो एक क्षण के लिए और संभल कर अपने बचाव के उद्योग में लग जाता है. ಹೆದರಿದ್ರೂ ಸಹ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, अपने बचाव की, अपनी रक्षा के लिए वह कुछ ना कुछ सोचने लगता है. अब दूसरा प्यारा देखेंगे. भय जब स्वभावगत हो जाता है तब कायरता या भीरुता कहलाता है. अगर आपके मन में भय आपका स्वभाव ही बन गया, ನಿಮ್ಮ ಸ್ವಭಾವನೇ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂದರೆ, ಅಯ್ಯೋ ಅವನು ಹೆದರುತ್ತಾನೆ, ಅವಳು ಹೆದರುತ್ತಾಳೆ ಅಂತ ಏನಾದರೂ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರೆ, ವಹ ಕಾಯರತ ಯಾ ಭೀರುತ ಕೆಹಲಾತಾ ಹೇ. ಅದನ್ನು ನಾವು ಹೇಡಿತನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಕವರ್ಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ನೀನು ಹೇಡಿ, ನಿನ್ನಿಂದ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಅದೊಂದು ನೇಮ್ ಪ್ಲೇಟ್ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ, ನೀನು ಹೇಡಿ ಅಂದರೆ ತುಮ್ ಕಾಯರ್ ಹೋ, ಕ್ಯೂಂಕಿ ತುಜ್ಮೆ ಕ್ಯಾ ಹೇ, ಕೌನ್ಸಾ ಗುಣ ಹೇ, ಕಾಯರತಾ ಹೇ. ಆ ಕಾಯರತ ಹೇಡಿತನ ಬಂದಿದೆ ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಹೇಡಿ ಅಂತ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. ಇಸಿಲಿಯೇ ಭಯ ಕೋ ಕಭಿ ಅಪ್ನೆ ಸ್ವಭಾವಗತ್, ನನ್ನ ನೇಚರೇ ನನ್ನ ಹೆದರಿಕೆ, ನಾನು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ನನಗೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಯಾವತ್ತೂ ನೀವು ತೋರಿಸ್ಕೋಬಾರ್ದು. ಆ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು, ಅಷ್ಟು ವೀಕ್ ಆಗಬಾರ್ದು. और भारी दोष माना जाता है. अगर आप कहेंगे कि मुझे डर लगता है, मुझे भय लगता है, तो यह आपके लिए सबसे बड़ा दोष है, क्योंकि कई मौके आपके हाथ से छूट जाते हैं. ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಆಪರ್ಚುನಿಟೀಸ್ ನಿಮ್ಮ ಕೈ ತಪ್ಪಿ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು, ನಿಮ್ಮಲ್ಲಿರೋ ಭಯ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಮಾತಾಡೋದಕ್ಕಿರ್ಬೋದು, ಹಾಡು ಹೇಳೋದಕ್ಕಿರ್ಬೋದು, ಇನ್ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಿ ಕರೆದು ಕೂಡಲೇ ನೀವು ಹೆದರಿದ್ರೆ, अगर आपके अंदर भय ने प्रवेश कर लिया तो आप क्या हो जाएंगे, आप ಕಾಯರ್ ಹೋ ಜಾಯೆಂಗೆ. ಯಾಕೆ ಹೆದರಿಕೆ ಏನಲ್ಲ, ನೀವು ಹೊರಗಡೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡೋದೇ ಇಲ್ಲ. ವಿಶೇಷತಃ पुरुषों में, यहाँ लेखक रामचंद्र शुक्ल बताते हैं, अगर आप कायर बनेंगे तो यह आपका सबसे बड़ा दोष है, वह भी पुरुषों में सबसे बड़ा दोष है. ಏನಾದರೂ ಯಾರಾದರೂ ಹೆಂಗಸರು ಹುಡುಗಿರು ಏನಾದರೂ ಹೆದರಿಕೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ತೊಗೊಳ್ಳೋದೇನೋ, ಇವರು ಬರೆದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿತ್ತು. ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾಗಿದೆ, ಅಷ್ಟೊಂದು ಭೇದ ಭಾವ ಎಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ.
पुरुषों में स्त्रियों की भीरुता तो उनकी लज्जा के समान ही रसिकों के मनोरंजन की वस्तु रही है। ಸ್ತ್ರೀಯರಲ್ಲಿ ಆ ಥರ ನಾಚಿಕೆ ಹೆದರಿಕೆ ಅಂದರೆ ನಾಚಿಕೆ ಅಂದರೆ ಅದನ್ನು रसिकों की वह एक क्या हो गई है मनोरंजन की वस्तु बन गई है। ಹೆದರ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಅವರದು ಅದರ ದೊಡ್ಡ ವಿಷಯ, ಅದು ಅವರ ದೋಷ ಅಂತ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದು ಅವರ ಒಂದು ಗುಣ, ಅವರ ದಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿದೆ ಆ ಹೆದರಿಕೆ ಅನ್ನೋದು. ಹೆದರಿಕೆನೂ ಒಂದು ಅಂಗ ಅವಳಲ್ಲಿ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. इसलिए स्त्रियों में अगर भय है तो यह दोष नहीं कहलाता, लेकिन पुरुष में अगर भय है तो वह उसका दोष है, वह उसकी कायरता या भीरुता है, ಅದು ಅವನ ಹೇಡಿತನ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. पुरुषों की भीरुता की पूरी निंदा होती है। अगर पुरुष कायर है तो उसकी निंदा करते हैं, तिरस्कार होता है उसका हर जगह. ಅವನು ಹೇಳಿ ಬಿಡು, ಅವನನ್ನು ಯಾವುದಕ್ಕೂ ಕರೆಯೋದು ಬೇಡ, ಯಾವುದಕ್ಕೂ ಅವನು ಮುಂದೆ ಬರೋದಿಲ್ಲ. पुरुष की भीरता की बहुत निंदा होती है। ऐसा जान पड़ता है कि बहुत पुराने ज़माने से पुरुषों ने ना डरने का ठेका ले रखा है. यहाँ लेखक बताते हैं ಏನೋ ಗಂಡಸರು ಏನೋ ಜೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಏನು ಟೆಂಡರ್ ತೊಗೊಂಡಿಟ್ಟಿರ್ಬೋದು, ಯಾವುದ್ರದ್ದು ಹೆದರದಲ್ಲೇ ಇರೋದು. ಅಂದರೆ ನಾವು ಹೆದರಲೇಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ನೇಚರಿಗೆ ಹೆದರೋದು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ನಾವು ಗಂಡಸಾಗಿ ನೀನು ಹೆದರ್ತೀಯ ನೋಡಿ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಈ ಮಾತನ್ನು ನೀವು ಕೇಳಿದ್ದೀರ, ನೀನು ಗಂಡಸಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೀಯಾ, ನೀನು ಹುಡುಗಿ ಥರ ಆಡ್ತೀಯಲ್ಲ, ಹೆಂಗಸ್ ಥರ ಆಡ್ತೀಯಲ್ಲ. ಇದೆಲ್ಲ ಏನು, रोना उनके लिए सामान्य है, डरना उनके लिए सहज है, भय उनके लिए सहज है, लेकिन पुरुष के लिए ये तीनों वर्जित है. ಅಂದರೆ ಪುರುಷರು ಇದ್ಯಾವುದನ್ನು ಅವರು ಅಳಬಾರ್ದು, ಅವರು ಹೆದರಬಾರ್ದು, ಅವರು ಯಾವತ್ತೂ ನಾಚಿಕೆನೂ ಪಟ್ಕೋಬಾರ್ದು. इस प्रकार कहते हैं, लेकिन आज काल बदल गया है, परिस्थितियाँ भी बदल गई है. ऐसा जब बहुत पुराने ಅದೇನಾದ್ರು ನಾವು ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವ, ನಾವು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ, ಆ ಥರ ಏನೋ. ಎಸ್, भीरुता के संयोजक अवयवों में क्लेश सहने की आवश्यकता और अपनी शक्ति का अविश्वास प्रधान है. भीरुता है, ಈಗ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. अगर आप में भीरुता है तो उसमें दो चीज़ें होती है. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಯರತ ಅಂದರೆ ಹೇಡಿತನ ಇದೆ ಅಂದರೆ ಎರಡು ವಸ್ತುಗಳು ಅದರಲ್ಲಿ ಸೇರಿರಬೇಕು. ಯಾವ್ದ್ಯಾವುದು, अवयवों के क्लेश सहने की आवश्यकता. आपको अगर आप अपने आप को कायर समझते हैं तो आपको क्लेश ಅಂದರೆ ದುಃಖ सहने की आवश्यकता पड़ती है. ನೀವು ದುಃಖವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಲೇಬೇಕು. ಯಾರೋ ನಿಮ್ಮನ್ನು ಬೈತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವೇನೂ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ, आपके मन में दुख सहने के लिए आप तैयार है. ಎದುರಿಸೋ ಧೈರ್ಯ ಇಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ನೀವೇನು ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀರಾ, आप अपने मन में ही दुख सहने के लिए तैयार हो जाते हैं. तो जो ऐसा करते हैं तो वह कायर ही कहलाता है. और दुख क्लेश सहने की आवश्यकता और अपनी शक्ति का अविश्वास प्रधान है. वह दुख सहने के लिए तैयार रहता है लेकिन लड़ने के लिए कभी तैयार नहीं होता. और दूसरा, आप खुद पर अविश्वास. ನೋಡಿ, अपनी शक्ति का अविश्वास, खुद की शक्ति पर ही विश्वास नहीं है. तन्न मेले तनगेने ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ. मैं नहीं कर सकता, मुझसे नहीं हो सकता, उन लोगों के सामने मैं नहीं जा सकता, उनको देखने से ही मुझे डर लगने लगता है. ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದರೆ ये दो गुण अगर किसी में है तो वह सचमुच में कायर ही हो सकता है. शत्रु का सामना करने से भागने का अभिप्राय यही होता है कि भागने वाला शारीरिक पीड़ा नहीं सह सकता. शत्रु का सामना करना चाहिए था लेकिन उसने किया नहीं. क्यों नहीं किया, क्योंकि वह अपने शारीरिक पीड़ा को नहीं सहना चाहता. ಅಂದರೆ ಶರೀರಕ್ಕೆ ನೋವನ್ನು ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಹೊಡೆದಾಡೋದಾದ್ರೆ ಅಯ್ಯೋ ಮೈ ಕೈಗೆ ಪೆಟ್ಟಾಗ್ಬೋದು, ನೋವಾಗ್ಬೋದು, ಏನಾದರೂ ಆಗ್ಬೋದು, ಗಾಯ ಆಗ್ಬೋದು ಅಂತೆಲ್ಲ ಹೆದರಿಕೆ ಇರುತ್ತಲ್ಲ. ಉಸ್ ಡರ್ ಸೆ ಬಚನೆ ಕೆ ಲಿಯೆ ವಹ ಭಾಗ್ ನಿಕಲ್ತಾ ಹೈ. ಅವನು ಓಡಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. शारीरिक पीड़ा नहीं सह सकता, तभी अपनी शक्ति के द्वारा उसी पीड़ा से अपनी रक्षा का विश्वास नहीं रखता. क्यों वह भागने के लिए तैयार हो जाता है, क्योंकि उसे अपनी शक्ति पर ही विश्वास नहीं है. खुद की शक्ति पर उसे विश्वास नहीं है, इसीलिए वह भागने के लिए तैयार हो जाता है. क्योंकि अविश्वास, मन में विश्वास की कमी, धीरज की कमी है, धैर्यದ ಕೊರತೆ ಇದೆ. और वह पीड़ा सह सकता है लेकिन
ಸಾಮನಾ नहीं कर सकता. यह तो बहुत पुरानी चाल की भीरुता हुई. ಈ ತರ ಹೆದರಿಕೆ ಅಂತೂ ತುಂಬಾ ಹಳೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆ ತರ ಇತ್ತು, ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಹೆದರೋದು. ಈಗ ಅಷ್ಟೊಂದಿಲ್ಲ, ಈಗ ಡೆಮಾಕ್ರಸಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಅಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ತುಂಬ ವೀಕ್ ಆಗಿರೋರು, ಪವರ್ಫುಲ್ ಇರೋರು ಅವರು ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಹೆದರಬೇಕು, ಪವರ್ಫುಲ್ ಇರೋರು ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಆ ಥರ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. यहाँ कोई पहलवान को देखकर हमें डर कर भागने की कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि अब हमें सबको जीने का अधिकार है. ಎಲ್ಲರಿಗೂ ಬದುಕುವ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. क्योंकि अब हम लोकतंत्र में जी रहे हैं. ಡೆಮಾಕ್ರಸಿನಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಹೆದರೋ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. डरने की कोई ज़रूरत नहीं है. यह पुराने ज़माने में ऐसा था, पुरानी चाल. जीवन के और अनेक व्यापारों में भी भीरुता दिखाई देती है. सिर्फ यही नहीं है, जीवन में बहुत सारे ऐसे क्षेत्र है जहां हमारी भीरुता प्रकट हो जाते हैं. भीरुता अंद्रेನು कायरता. कायरता ಅಂದ್ರೆ ಹೇಡಿತನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. अर्थहानि के भय से बहुत से व्यापारी कभी कभी किसी विशेष व्यवसाय में हाथ नहीं डालते. देखिए भय कहाँ कहाँ हो सकता है. अर्थहानि ಅಂದರೆ ಲಾಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಹಣ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೆದರಿಕೊಂಡ್ರೆ कुछ व्यापारी लोग क्या करते हैं, अपना धंधा बढ़ाने से डरते हैं. ತಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗುತ್ತೆ, लेकिन वे इन्वेस्ट करने से डरते हैं. क्यों डरते हैं? क्योंकि उनमें मन में वह भय रहता है कि हमें अर्थहानि हो सकती है और उसे सहने की शक्ति हमें नहीं है. ನಮಗೆ ಲಾಸ್ ಆಗ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ತಡೆಯೋ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. और ವ್ಯಾಪಾರಿ ಕभी किसी विशेष व्यवसाय में हाथ ही नहीं डालते. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವು ನೋಡಿ ಗೂಡಂಗಡಿ ಇದ್ರೆ ಗೂಡಂಗಡಿನೇ ಇರುತ್ತೆ. ಅವರ ತಂದೆ ಕಾಲದಿಂದ ಹಾಗೆ ಇತ್ತು, ಮಗನು ಅದನ್ನೇ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಕಾರಣ ಏನು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ದೊಡ್ಡ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದಷ್ಟು ಧೈರ್ಯ ಅವರಿಗೆ ಇರೋದಿಲ್ಲ. यह भी एक प्रकार की ಭೀರುತಾ होती है. ನೋಡಿ ಲೈಫಲ್ಲಿ ಗ್ರೋತ್ ಅನ್ನೋದೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವರು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾಲೇಜು ದೊಡ್ಡ ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಸೀಟ್ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಹೆದರಿಕೆ. ಕ್ಯೂ ಡರ್ತೆ ಹೇ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಸಿಟಿ ಹೆದರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೆಲ್ಲ ತಿಳಿತಾರೆ. यह भी एक ಪ್ರಕಾರ ಕಿ ಕಾಯರತ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಬಿಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಇದರಿಂದ ತಗೊಳ್ಳೋಣ. और परास्त होने के भय से बहुत से पंडित कभी कभी शास्त्रार्थ से मुंह चुराते हैं. बड़े बड़े जो पंडित कहलाते हैं अपने आप को ವೇದ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಪಾರಂಗತರಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ, ವೇ ಶಾಸ್ತ್ರಾರ್ಥಕರಣ ಅಂದರೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಬನ್ನಿ ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ, ನಾವು ಡಿಬೇಟ್ ಮಾಡೋಣ ಅಂದರೆ ಅವರು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕಾರಣ ಹೇಳಿ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ. वे वहाँ चर्चा करने नहीं रहते. क्यों नहीं रहते? क्योंकि उन्हें खुद अपने ज्ञान पर विश्वास नहीं है. इस प्रकार की भीरुता की तह में ಅದರ ಇಂತಹ ಭೀರುತಾ ಅಂದ್ರೇನೆ ಕಾಯರತಾ की तह में ಬೇಸಲ್ಲಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಏನಿದೆ, सहन करने की अक्षमता और अपनी शक्ति का अविश्वास. ಸಹಿಸೋ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ अपने शक्ति पर अविश्वास, अपने ज्ञान पर अविश्वास. ಈಗ ನನಗೆ ಪಾಠ ಮಾಡೋ ಧೈರ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಹೆದರ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಕಾರಣ ಏನಾದರೂ ಒಂದು ರೀಸನ್ ಹೇಳಿ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೀನಿ. ಸೊ ಆ ರೀತಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಏನರ್ಥ, मुझे खुद पर विश्वास की कमी होती है. भीरु व्यापारी में अर्थहानि सहने की अक्षमता और व्यवसाय कौशल पर अविश्वास. आ व्यापारी ಯಾಕೆ अर्थहानि सहने में अक्षम है, ಲಾಸ್ ಆದರೆ ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಅವನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ದೂಸರ ಉಸೆ ವ್ಯವಸಾಯ ಕೌಶಲ್ ಪರ್, ಅವನ ಬಿಸ್ನೆಸ್ ಟ್ಯಾಕ್ಟಿಕ್ಸ್ ಮೇಲೆ ಅವನಿಗೇನೇ ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ. ಓ ನನ್ನಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಬೇರೆಯವ್ರ ಥರ ನಾನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಖುದ್ ಪರ್ ಅವಿಶ್ವಾಸ್. तथा भीरू पंडित में, कायर पंडित में क्या है स्थिति, मानहानि सहने की अक्षमता. ಓ ಅವಮಾನ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಮಾನಹಾನಿ, ನನಗೆ ಅವಮಾನ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ನನಗೆ ಆನ್ಸರ್ ಹೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ. और दूसरा अपने विद्या बुद्धि बल पर ही अविश्वास, ನಾನು ಕಲ್ತಿರೋ ವಿದ್ಯೆ ಮೇಲೆ ಅವನಿಗೆ अविश्वास. इस प्रकार भय कैसे कहाँ कहाँ प्रकट हो सकता है, इसके बारे में यहाँ आचार्य रामचंद्र शुक्ल ने यहाँ बताया है. और जो बाकी जो भाग है मैं अगले क्लास में आगे बढ़ाऊंगा. सुनने के लिए आप सबको धन्यवाद.